हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड. सो छान प्रकारे मी रेडी झालेली आहे आणि ही साडी मी माझ्या मम्माची घातलेली आहे, जे की तिने अजिबात घातली नव्हती. तिने जस्ट आणली आणि मला देऊन टाकली. छान प्रकारे घर खूप सुंदर सजवलं गेलेलं होतं, सगळीकडे दिवे लावले गेलेले होते. आज आहे छोटी दिवाळी. छोटी दिवाळी दिवशी आपण अभ्यंग स्नान करतो आणि हे नरक चतुर्दिवशी पहाटे केले जाते. अभ्यंग स्नान म्हणजे तेलाने मालिश करतो, उठणं लावतो आणि सकाळी लवकर उठणं आंघोळ करतो. यांनी सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर जाते. मी छान प्रकारे उठण घरीच बनवलेलं होतं आणि छान प्रकारे दिवे पण लावून घेतलेले होते. या दिवशी आपण 14 दिवे लावतो. 14 दिवे लावणे शुभ असते छोट्या दिवाळी दिवशी. आणि छान प्रकारे आपली पूजाही झालेली होती आणि मी छानपैकी सिरॅमिक पॉट आणले होते ज्याच्यामध्ये मी दिवे लावलेले होते. त्याच्यासोबतच खूप सगळे फोटोज काढले विशालने माझे आणि हे करता करता संध्याकाळ झाली होती. सो गाईस, संध्याकाळी मी बनवायला घेतले होते आपलं मसाला राईस. सो मसाले राईस बनवताना खूप आसान पद्धत आहे. मसाले राईस सगळ्या भाज्या कापून घ्यायच्या, तांदूळ धुवून घ्यायचं आणि छान प्रकारे मसाले राईसमध्ये मसाले घालून भाज्या वगैरे फ्राय करून त्यात टाकून आपण छान प्रकारे मसाले भात आपण बनवू शकतो घरामध्ये. आणि इट्स व्हेरी इझी आणि लवकर बनणारी गोष्ट आहे. सोबतच त्याच्यासोबत खायला आपण पापड, लोणचं आणि खूप सगळं सॅलडही ॲड करू शकतो. सो तुमची ही सवय आहे का माझ्यासारखी? जेवण बनवताना पण तुम्ही आजूबाजू गॅस क्लीन करता का? मला ही खूप जास्त सवय आहे, ज्याच्यामुळे मला खूप वेळा भाजता हातामध्ये आणि खूप सगळ्या माझ्या अख्ख्या हातामध्ये ते भाजायचेच निशाण आहेत, ज्याच्याने विशालला खूप परेशानी होते की ही ऑलवेज भाजून घेते. सो त्यांनी जसं बघितलं की मी पापड भाजते, तो पळत पळत आला आणि त्यानेही मला खूप सगळी हेल्प केली पापड भाजायला. ऑलमोस्ट तोच भाजतो, पण ह्यावेळेस मी विचार केला की मी करते तोपर्यंत तो येऊनच गेलेला होता आणि तो माझ्या व्हिडिओमध्ये कधीच येत नाही, त्याला आवडत नाही जास्त. पण ह्यावेळेस तो आला आणि मी त्याला म्हणलं की चल तू पण ये आणि विश कर आणि ॲटलिस्ट तुझं फेस तरी दाखव. सो तो फायनली माझ्या व्हिडिओमध्ये आला आणि त्याने मला हेल्प केली. ह्याच्यासोबतच छोटी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. हॅपी राहा, खुश राहा आणि हॅपी दिवाळी. अजून एक गोष्ट सांगायची राहिलीच होती की आमचं जेवण झाल्यानंतर विशालने माझ्या हातावर बघू शकता खूप छान मेहंदी काढली होती. सो ह्याच्यासोबतच आपला दिवस इथे संपतो. बाय बाय.